नमस्कार, माझं नाव प्राध्यापक जाधव रुपाली, अर्थशास्त्र विभाग। आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। महाराष्ट्राची स्थापना आणि महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा स्वरूपाचे बदल आणि कशा स्वरूपाचे गुणधर्म आणि वैशिष्ट्य दिसतात त्याचं विश्लेषण आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये करायचं आहे। सर्वप्रथम आपण पाहू महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची पार्श्वभूमी। पार्श्वभूमी म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेला सुरुवात कधी झाली किंवा महाराष्ट्राची स्थापना कधी झाली ते आजतागायत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा स्वरूपाचे बदल झाले त्याचं विश्लेषण या अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये आपण करणार आहोत। मग सर्वप्रथम आपण पाहू महाराष्ट्राची पार्श्वभूमी। महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये राष्ट्र या नावाने ओळखलं जातं। तशाच पद्धतीने महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे। महाराष्ट्राचे सांस्कृतिक त्याच्या अगोदर आपण पाहू महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा 720 किलोमीटरचा आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या मुख्य 5 विभाग पडतात। त्यामध्ये पहिला क्रमांक आहे बृहन्मुंबई, त्याच्यानंतर दुसरा पश्चिम महाराष्ट्र, तिसरा मराठवाडा आणि त्याच पद्धतीने कोकण आणि विदर्भ हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या पडणारे मुख्य 5 विभाग म्हणून ओळखले जातात। त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय दृष्ट्या विभाग या ठिकाणी पडतात। त्यामध्ये पहिला आहे कोकण, नाशिक, त्याच्यानंतर पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर हे महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग म्हणून ओळखले जातात। त्याच पद्धतीने महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास राहणारा प्रत्येक व्यक्ती हा मराठी माणूस म्हणून संबोधला जातो, ओळखला जातो। पर्यटनाच्या दृष्टीने भारतामध्ये महाराष्ट्राचा 4था क्रमांक लागतो आणि महाराष्ट्रामधील संभाजीनगर हे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखली जाते। अशा पद्धतीने आपण महाराष्ट्राची थोडक्यामध्ये आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी एक्सप्लेन केलेली आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या पडणारे मुख्य 5 विभाग आणि पर्यटन राजधानी कोणती याचं विश्लेषण आपण केलेलं आहे। यानंतर आता आपण सुरुवात करत आहोत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यांना। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे पडणारे पहिले वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्रामधील 70% लोकसंख्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे पहिले वैशिष्ट्य कृषीप्रधान अर्थव्यवस्था। महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 51% लोकसंख्या शेती या व्यवसायावर अवलंबून आहे व ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 51% लोकसंख्या आपल्या या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहेत। त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी 56.46% क्षेत्र हे एकट्या शेती या क्षेत्राखाली आहे। मग आपण पाहू शकतात 56% क्षेत्र म्हणजे 50% पेक्षा जास्ती क्षेत्र हे शेती क्षेत्राखाली असल्या कारणामुळे याच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाणही जास्त आहे। त्याच पद्धतीने आपण पाहू शकतो की आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे स्थूल राज्यांतर्गत उत्पन्नामध्ये वाटा कशा स्वरूपाचा आहे। आकडेवारी जर आपण पाहिली तर आकडेवारीच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतं की आपल्या स्थूल राज्यांतर्गत उत्पन्नामध्ये जीडीपीचा वाटा, कृषीचा वाटा हळूहळू दिवसेंदिवस कमी होताना दिसतो। त्यामध्ये 1960 आणि 61 आकडेवारी जर आपण पाहिली तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा 31% आहे। त्याच्यानंतर 1990 आणि 91 आकडेवारी जर आपण पाहिली तर त्यामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा 21% आहे आणि 2014 आणि 15चा रेशो जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये शेतीचा वाटा हा 10% असलेला आपल्याला दिसतो। शेती क्षेत्र महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य पुरवठा करतो, रोजगाराच्या संधी निर्माण करतं। त्याच पद्धतीने कृषी मालावर मोठ्या प्रमाणात आधारित असलेले उद्योग महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत। त्यामध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्या उद्योगामध्ये प्रेसिंग, कापड उद्योग, साखर उद्योग, गूळ, तेलबिया इत्यादी उद्योगांचा समावेश केला जातो। त्याच पद्धतीने खत उद्योग आणि शेतीची अवजारे यामुळे शेती आज महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसते आणि महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांना शेती व्यवसायावर रोजगार प्रदान करत आहे। शेती संलग्नित व्यवसाय म्हणून
पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुटपालन हे व्यवसाय ओळखले जातात. अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं हे पहिलं वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जातं. यानंतर आपण पाहू महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे दुसरे वैशिष्ट्य जे ओळखलं जाते औद्योगिक क्षेत्राची प्रगती कशा स्वरूपाची आहे ते दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये स्पष्ट केलं जातं. त्यामध्ये राज्याच्या स्थापनेपासून म्हणजे 1 मे 1960 ही महाराष्ट्राच्या स्थापनेचा कालखंड स्पष्ट केला जातो. त्यामध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आज लागायत औद्योगिक क्षेत्राची प्रगती चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला दिसते. लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांच्या संख्येत महाराष्ट्रामध्ये वाढ झालेली आहे आणि 2015 आणि 16 मध्ये महाराष्ट्रामध्ये नोंदणीकृत उद्योगांची संख्या जर आपण पाहिली तर ती 29,123 इतकी आहे. म्हणजे संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योगांची जास्तीच्या प्रमाणामध्ये दिसते. तर उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या 13.12 लाख एवढी आहे. जसं आपण कृषी क्षेत्राचा वाटा पाहिला तसाच स्थूल राज्य उत्पादनामध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा आपण इथे आकडेवारीच्या आधारे आपण एक्सप्लेन करू शकतो. 1960-61 मध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा 23% आहे. 1990 आणि 91 मध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा हा 32% आहे, जो की आपल्याला वाढलेला दिसतो. 2014 आणि 15 यामध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा हा 28% असलेला आपल्याला दिसतो. मग अशा पद्धतीने जसं कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेमध्ये योगदान नोंदवत आहे, अगदी त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्र सुद्धा आपली अर्थव्यवस्थेमध्ये योगदान त्या ठिकाणी देतो. उद्योगामध्ये खाद्य उत्पादन, पेय, वस्त्र उद्योग, लाकूड उद्योग, कागद उद्योग, चर्म उद्योग आणि त्याच पद्धतीने रसायने, पेट्रोलियम, रबर आणि प्लास्टिक आणि धातू उद्योग या उद्योगांचा समावेश या ठिकाणी केला जातो. तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं हे दुसरं वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते. याच्या नंतर आपण पाहू महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे सेवा क्षेत्राचा विस्तार. ज्या पद्धतीने आपण कृषी क्षेत्र पाहिलं, औद्योगिक क्षेत्र आपण स्पष्ट केलं, त्याच पद्धतीने सेवा क्षेत्राचा विकास महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा स्वरूपाचा आहे याचं या वैशिष्ट्यामध्ये आपण एक्सप्लेनेशन करू. बघा, औद्योगिक विकासाचा सेवा क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला प्रोत्साहन दिलेले आहे. म्हणजे सेवा क्षेत्राच्या आधारे औद्योगिक क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये होतो. सेवा क्षेत्रामध्ये वाहतूक, दळणवळण, बँकिंग, वित्त सेवा, विमा, व्यापार, हॉटेल्स आणि उपहारगृह तसेच विधी आणि सार्वजनिक प्रशासन इत्यादी घटकांचा समावेश हा सेवा क्षेत्रामध्ये केला जातो. आणि सेवा क्षेत्राचा वाटा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला ही कृषी आणि उद्योग क्षेत्राप्रमाणेच आढळतो. पाहायला गेलं तर आपण सेवा क्षेत्राचा वाटा सुद्धा जीडीपी मध्ये आपण एक्सप्लेन करू शकतो. 1960 आणि 61 मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 46% आहे. 1990 आणि 91 मध्ये 47% आहे. 2014 आणि 15 मध्ये हाच वाटा 61.49% आहे. म्हणजे ज्याप्रमाणे उद्योग क्षेत्राचा रेशो वाढत आहे, अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा सुद्धा वाढताना आपल्याला दिसतो. तर हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं तिसरं वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जातं. त्याच पद्धतीने आपण पाहू महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे चौथे वैशिष्ट्य दरडोई उत्पन्नात वाढ. दरडोई उत्पन्न म्हणजेच काय त्याची व्याख्या आपण पाहू. दरडोई उत्पन्न म्हणजे राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सरासरी मिळणारे वार्षिक उत्पन्न होय. म्हणजेच देशाच्या एकूण स्थूल उत्पादनाला महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येने भाग दिल्यानंतर जे कॅपिटा इन्कम निघतं त्याला दरडोई उत्पन्न असे म्हणतात. मग हे दरडोई उत्पन्न कशावर अवलंबून असते तर ते प्रत्येक व्यक्तीची क्रयशक्ती, आर्थिक स्थान व जीवनमान आणि त्या व्यक्तीला मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतो. कारण राहणीमानाचा दर्जा कशा स्वरूपाचा आहे हे त्या व्यक्तीचं दरडोई उत्पन्न निश्चित करत असते. मग दरडोई उत्पन्नामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न आपण या ठिकाणी पाहू. 1960 आणि 61 ला महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न 576 रुपये होते. 1990 आणि 91 मध्ये हेच दरडोई उत्पन्न वाढलेलं दिसतं. त्याच्यामध्ये वाढ होऊन 8,811 एवढी त्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. 2000 ते 2001 मध्ये या परत दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होऊन 28,540 रुपयांनी दरडोई उत्पन्न वाढलेले आहे. त्याच पद्धतीने 2014 आणि 15 मध्ये हे देश आपल्या महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न 1,29,235 रुपये एवढे झालेले आहे. म्हणजे निश्चित पद्धतीने
आकडेवारी आपण जर पाहिली तर निष्कर्ष आपण काढू शकतो की महाराष्ट्रामधील लोकांच्या दरडोई उत्पन्नामध्ये सातत्याने वाढ झालेली आहे आणि ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाची बाब समजली जाते। आता आपण पाहू दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्रातील कुठल्या प्रदेशाचा किंवा कुठल्या विभागाचा प्रथम क्रमांक लागतो। त्याच्यामध्ये आपण पाहू कोकण व पुणे यांचा मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश यांपेक्षा दरडोई उत्पन्नाचे प्रमाण जास्त आहे। रेशो जर आपण पाहिला ग्रामीण आणि शहरी भागाचा तर त्याच्यामध्ये नागरी भागामध्ये आढळून येणारे दरडोई उत्पन्न हे ग्रामीण भागापेक्षा जास्तीच्या स्वरूपाचे आहे। म्हणजेच नागरी भागातील लोकांचे दरडोई उत्पन्न हे ग्रामीण भागातील लोकांपेक्षा जास्तीच्या स्वरूपाचे दिसते। याचं कारण म्हणजे शहरी भागामध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि उद्योगांचा विकास, त्याच्यामुळे लोकांना दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते। रोजगाराच्या संधी प्राप्त होऊन दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होते। आतापर्यंत आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची 4 वैशिष्ट्ये आपण पाहिली। आता आपण पाहू महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे 5वं वैशिष्ट्य, ज्याच्यामध्ये समावेश केला जातो वाढती लोकसंख्या। वाढती लोकसंख्या हा मुद्दा जगाचाच काय भारत आणि महाराष्ट्र यांची सुद्धा ही सर्वात मोठी समस्या म्हणून ओळखली जाते। कारण आज जगामध्ये ज्या काही मोठ्या समस्या आपल्या समोर भेडसावतात त्याला एकमेव कारण म्हणून वाढती लोकसंख्या स्पष्ट केली जाते। मग वाढती लोकसंख्या किती प्रमाणामध्ये असावी याच्यावर सुद्धा राज्याचा, देशाचा आणि जगाचा विकास अवलंबून असतो। कारण वाढत्या लोकसंख्येला वाढत्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे सरकारलाही अशक्य बाब होत आहे, ज्याच्यामुळे बेकारी आणि दारिद्र्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे। मग महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये लोकसंख्या हा महत्वाचा घटक आहे। कारण लोकसंख्येचा विचार जर आपण केला नाही तर अर्थव्यवस्थेचा विचार सुद्धा आपण करू शकणार नाहीत। लोकसंख्या वाढीचा दर हा आर्थिक विकासाच्या दरापेक्षा जास्त असेल तर विकासाच्या मार्गात अडथळा निर्माण होतो। कारण लोकसंख्या ही विकासाच्या दृष्टिकोनातून जेवढी पाहिजे तेवढी मर्यादित स्वरूपामध्ये असणं गरजेचं आहे। कारण वाढत्या लोकसंख्येला वाढती अन्नाची गरज पूर्ण करणे ही सुद्धा अशक्य बाब आपल्याला दिसते। त्याच्यानंतर आपण पाहू की या लोकसंख्या वाढीचं कारण महत्वाचं काय आहे तर आरोग्य व कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रामध्ये जी गुंतवणूक करण्यात आली त्यामुळे मृत्यूदर कमी झाला, परंतु त्या तुलनेमध्ये जन्मदरात घट झाली नाही। त्याच्यामुळे मृत्यूदर कमी आणि जन्मदरामध्ये परत घट, तर याचा अर्थ असा होतो की लोकसंख्या वाढीसाठी ही परिस्थिती पोषक असलेली आपल्याला दिसते। त्याच्यामुळे लोकसंख्या घटवणं हा सगळ्या देशासमोरचा, राज्यासमोरचा एक महत्वाचा प्रश्न आहे। आपण पाहू महाराष्ट्राची निर्मिती 1960 ला झालेली होती। त्याच्यामध्ये 1961 ला महाराष्ट्राची लोकसंख्या ही 3.95 करोड एवढी होती। त्याच्यानंतर आपण पाहू 2011 मध्ये ही लोकसंख्या 11.23 करोड म्हणजेच किती 1961 च्या तुलनेमध्ये 2011 मध्ये हीच लोकसंख्या 3 पटीने वाढलेली आपल्याला दिसते। म्हणजेच महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये आपण पाहू शकतो बऱ्याच प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि हा महाराष्ट्राचा भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक या ठिकाणी लागतो। हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं 5वं वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते। मग आपण त्याच पद्धतीने एक्सप्लेन करू आता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे 6वे वैशिष्ट्य, ज्याच्यामध्ये शहरीकरण। शहरीकरण हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं पुढचं वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जातं। शहरीकरण म्हणजेच काय, ग्रामीण भागातील लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भागामध्ये केलेलं स्थलांतरण होय। काळाच्या ओघामध्ये ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या रोजगाराचं प्रमाण कमी असल्या कारणामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात शहरी भागाकडे स्थलांतरित होत आहे। मग ही शहरे निर्माण होणे ही एक चांगली बाब म्हणून स्पष्ट केली जाते। पण अधिक लोकसंख्या जर शहरी भागामध्ये वास्तव्य करत असेल तर परत त्या शहरांचा त्या ठिकाणीच्या होणाऱ्या विकासावर त्याचा परिणाम घडून येतो। पाहू आपण शहरीकरण कशाला म्हणतात। शहरीकरण म्हणजे शहरे आणि शहरामध्ये लोकसंख्येचे होणारे केंद्रीकरण होय। शहरीकरणामध्ये उद्योग व सेवा क्षेत्राचा निकटचा संबंध आहे। लोकांचं शहरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल तर याचा अर्थ उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। मग गेल्या काही वर्षात जर आपण पाहिलं तर औद्योगिकरणामुळे शहरांची व शहरातील लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे। झपाट्याने हा शब्द इथं म्हणण्याचा कारण असं की त्या वाढीमध्ये वेग खूप जास्त आहे।
1961 मध्ये शहरीकरणातील लोकसंख्या ही 1.12 करोड एवढी होती. तर 2011 मध्ये शहरीकरणामध्ये समाविष्ट होणाऱ्या लोकांचं प्रमाण 5 कोटी एवढं आपल्याला वाटताना दिसतं. म्हणजे आपण पाहू शकतो की शहरीकरणाकडे धाव घेणाऱ्या लोकांच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. अशा पद्धतीने शहरांमध्ये जर आपण पाहिलं तर वाहतूक, उद्योगधंदे, शिक्षण, आरोग्य, व्यापार, करमणूक आणि प्रशासन अशा सर्व सोयी सुविधा शहरी भागामध्ये निर्माण केल्या जातात, ज्याच्यामुळे ग्रामीण भागामधली लोकसंख्या शहरी भागाकडे वास्तव्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर करते. मग हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं 6वं वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जातं. याच्यानंतर आपण पाहू आता पुढचं वैशिष्ट्य कोणतं. तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं जे 7वं वैशिष्ट्य आहे ते 7वं वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जातं गुंतवणुकीमध्ये आघाडी. गुंतवणूक म्हणजेच काय त्याची डेफिनेशन आपण पाहू. गुंतवणूकच म्हणजे उत्पादकीय कार्यासाठी संपत्तीची केलेली जुळवाजुळव म्हणजे गुंतवणूक होय. मग महाराष्ट्रामधील किंवा भारतामधील गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रामधील मुंबई हे शहर सर्वात जास्त आघाडीवर असलेले शहर म्हणून ओळखले जाते. जगाच्या तुलनेमध्ये किंवा इतर देशाच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर भारतामध्ये सगळ्यात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होणारे शहर म्हणून मुंबई हे शहर ओळखले जाते. त्याचं कारण आहे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई हे शहर ओळखले जाते. म्हणून महाराष्ट्रामध्ये मुंबई या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परकीय गुंतवणूक होताना दिसते. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचं प्रमाण वाढणे याचा अर्थ परकीय उद्योग आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्थापन होणे आणि परकीय गुंतवणूक जर महाराष्ट्रामध्ये येत असेल तर महाराष्ट्राला मिळणारे परकीय चलन ही मोठ्या प्रमाणामध्ये असते. मग या परकीय चलनाचा फायदा काय होऊ शकतो. महाराष्ट्राला आवश्यक असणाऱ्या वस्तू त्यांच्याच चलनामध्ये आपण आयात आणि निर्यात करू शकतो, ज्याच्यामुळे आपल्या देशाच्या चलनाला आपल्याला स्थिरता प्रदान करता येऊ शकते. मग एकूण एफडीआय मध्ये जर पाहिलं परकीय विदेशी गुंतवणूक मध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो, जसे की याच्या अगोदर आपण एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आणि एकूण एफडीआय मध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 30% असलेला आपल्याला दिसतो, जो की इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा हा वाटा जास्तीच्या स्वरूपाचा आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं 7वं वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणुकीमधील महाराष्ट्राची आघाडी होय. हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्याचा एक भाग म्हणून स्पष्ट केला जातो. मग आता आपण पाहू महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यामधलं शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये कशा स्वरूपाचं आहे. मग सर्वप्रथम आपण पाहू दारिद्र्य म्हणजे काय. तर दारिद्र्याची व्याख्या काय स्पष्ट केली जाते तर लोकांना आपल्या किमान मूलभूत गरजा पूर्ण करता न येण्याजोगीची स्थिती म्हणजे दारिद्र्य होय. म्हणजेच साध्या सरळ भाषेमध्ये आपण म्हणू शकतो की मानवी जीवनाला जीवन जगत असताना ज्या काही आवश्यक गरजा आहेत त्या आवश्यक गरजा सुद्धा जर तो पूर्ण करू शकत नसेल तर त्या परिस्थितीला दारिद्र्य म्हणून ओळखलं जातं. मग आपण पाहू महाराष्ट्रामधील ही दारिद्र्याची परिस्थिती कशा स्वरूपाची आहे. दारिद्र्याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण न होणे त्या परिस्थितीला दारिद्र्य असे म्हणतात. आणि दारिद्र्याच्या संदर्भामध्ये एक सांगायचं म्हटलं तर समाजाला लागलेले हे आर्थिक ग्रहण म्हणून ओळखले जाते, की ज्याच्यामध्ये प्रत्येक सरकार या ग्रहणापासून आपली अर्थव्यवस्था कशी दूर राहील याचा प्रयत्न करताना दिसतो. मग तुलना जर आपण पाहिली शहरी आणि ग्रामीण भागाची एकत्रित पद्धतीने जर आपण दारिद्र्याचं प्रमाण जर मोजलं तर दारिद्र्याचं प्रमाण दोन्ही भागामध्ये 18% असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच काय दारिद्र्याचे प्रमाण शहरी आणि ग्रामीण भागाचे मिळून महाराष्ट्रामध्ये 18% आहे. तसेच आपण पाहू की महाराष्ट्रामध्ये दारिद्र्य निर्माण होण्यासाठीचं एक महत्वाचं कारण मुख्य कारण म्हणून काय ओळखलं जातं तर आर्थिक प्रादेशिक विषमता म्हणून ओळखली जाते. मग याचा अर्थ आपण सांगू शकतो आर्थिक प्रादेशिक विषमता म्हणजेच काय की एकाच प्रदेशामध्ये राहून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशाचा झालेला विकास वेगवेगळ्या स्वरूपाचा होणे. म्हणजे एका प्रदेशाचा विकास चांगल्या पद्धतीचा आणि एका प्रदेशामध्ये आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा सुद्धा नसणे, या सिच्युएशनला काय म्हणतात आर्थिक प्रादेशिक विषमता असे म्हणतात. मग जिथे उद्योगधंद्यांचा विकास झाला तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची निर्मिती होते. मग त्याच्यामुळे दारिद्र्य त्या ठिकाणी कमी स्वरूपामध्ये आढळून येतं. मग आपण पाहू दारिद्र्याची मुख्य कारणे काय आहेत. त्याच्यामध्ये बेरोजगारी हे प्रथम कारण म्हणून ओळखलं जातं. बेरोजगारी म्हणजेच काय
काम करण्याची इच्छा असताना सुद्धा जेव्हा व्यक्तीच्या हाताला काम उपलब्ध होत नाही तेव्हा त्या परिस्थितीला बेरोजगारी असे म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचेही थोड्या अधिक प्रमाणामध्ये प्रमाण असल्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये दारिद्र्यही आढळून येतं. दुसरं कारण आहे दारिद्र्याचं मुख्य अनिश्चित पर्जन्यमान. अनिश्चित पर्जन्यमान म्हणजेच काय, पाऊस महाराष्ट्रामध्ये हा लहरी स्वरूपाचा आहे. त्याच्यामुळे काय, जे काही पर्जन्य महाराष्ट्रामध्ये पडतं ते विशिष्ट कालखंडामध्ये असल्या कारणामुळे शेती पण त्या विशिष्ट काळामध्येच केली जाते. मग बाकीच्या 4 महिन्यासाठी लोकांना बेरोजगारीचं स्वरूप प्राप्त करावं लागतं. चौथं कारण आहे कर्जबाजारीपणा. कर्जबाजारीपणा म्हणजेच काय, ग्रामीण भागामधला शेतकरी आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकल्या कारणामुळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाची उभारणी करतात आणि वेळ अभावी ते कर्ज फेडू न शकल्या कारणामुळे त्यांना दारिद्र्याला सामोरं जावं लागतं. आणि 5वं दारिद्र्याचं मुख्य कारण आहे मेन म्हणजे लोकांचे स्थलांतर. रोजगाराच्या संधी शोधण्यामध्ये लोक मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर करतात आणि त्याच्यामुळे दारिद्र्यामध्ये वाढ होते. मग आपल्याला हे दारिद्र्य जर दूर करायचं असेल तर सर्वात मोठी आपल्याला याच्यामध्ये उपाय आहे, मुख्य उपाय तो म्हणजे रोजगार निर्मिती म्हणून ओळखला जातो. आणि अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राच्या रोजगाराची निर्मिती करायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उद्योगधंद्यांचा विकास करावा लागेल. ज्या कारणामुळे लोकांना मोठ्या उद्योगामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि त्यांच्या दारिद्र्यामध्ये घट होताना आपल्याला दिसेल. मग या वैशिष्ट्यानंतर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे बेरोजगारी, आर्थिक विषमता आणि राहणीमानाचा दर्जा हे वैशिष्ट्य म्हणून सुद्धा ओळखली जातात. अशा पद्धतीने आपण महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आजतागायत महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये कशा स्वरूपाचा विकास झालेला आहे याचं स्पष्टीकरण आपण या लेक्चरमध्ये केलेलं आहे. तर अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट केली जातात.